जनमताचा कौल कोणाला असेल? जनमताचा कौल तर विचार जर केला पहिल्यापेक्षा तर आता म्हणजे कल्याण भाऊलाच आहे. कारण त्याच्यामध्ये दोन माणसं खूप चांगले, मनाजे मिसाळ आणि कल्याण भाऊ. शिवसेना चालेल, भाजप चालेल, शिंदे. सध्याची परिस्थिती जर विचार केला तर कल्याण भाऊ दांगडे यांचे शेजारचा माणूस आहे, कामाचा माणूस आहे, लोकांच्या सुखदुःखात हजर होतो. अजून 2-3 आहेत. एक सुभाष तांबे पाटील आहे आणि एक महिलासाठीचे, महिला सर्वसाधारण आहे, आणि एक शिवराईचे राजू चव्हाण, ते DK अण्णा. माणूस बी चांगला आहे. कल्याण भाऊ दांगडे, कल्याण पाटील दांगडे. सुभाष काका तांबे. का? शिंदे गटाकडून, कारण शिंदे गटाची कामं तसे आहे ना. काय काय काम आहे तुमच्या? कामं भरपूर आहे. म्हणजे सध्या कल्याण भाऊ दांगडेची चर्चा आहे, ते काम चांगलं आहे. सुभाष तांबे, कचुरांना DK आणि राजू चव्हाण हे आता चर्चेतले उमेदवार आहे. शिवसेना, शिंदे गट, भाजप दोन्ही जोर आहे. जवळपास आता सध्या गुंडाची टोळी, त्या टोळीचेच त्या याच्या मतदान बॅलेट पेपरवर मतदान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काहीच करता येत नाही. तुमच्या जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये जनमताचा कौल कोणाला आहे, काय वाटतं तुम्हाला? आमच्याकडं जो चांगले काम शेतकऱ्यासाठी काम केले आजपर्यंत, त्याच्यासाठी आता जिल्हा परिषदला आमच्याकडं बरेच मेंबर आहेत. पण मग कसं आहे, कोणी हाक मारल्यावर माणूस असा पाहिजे का बा तो आपल्या कामा आला पाहिजे असं. काय चर्चेतली नावं कोणती? अजून तर आपण चर्चेत चालू आहे, पण अजून जेव्हा होईल तेव्हा कळेल आपल्याला. नाव तर अजून काही चर्चेत नाही, एवढा विषय आहे. भैया एक जण आहेत असं चर्चेतलं, अन्न माणूस बी चांगला आहे, कल्याण भाऊ दांगडे. भाजपचे. हां, आणखी भाजपचं कोण इच्छुक आहे? भाजपचं नाही माहिती, भाजप सोडून आम्ही भाजपला मतदान करतो नाहीत, पण मग माणूस म्हणून आम्ही कल्याण भाऊला करू शकतो. पंचायत समिती सदस्य म्हणून? पंचायत समिती तिथं काही एवढं नाही. पंचायत समिती गावातले राहणार आहे आमच्यावाले, तर मग गावातल्यालाच मदत करू आम्ही. कोण राहणार गावातले? चर्चा आहेत, पण डमाळे पडलेले आहेत, त्यांना मदत करू आम्ही. त्यांच्या पद? हो, 100%. जिल्हा परिषदला कल्याण भाऊ त्यांच्या पद? हो. काय काय काम आहे त्यांची तुमच्याकडे? चांगले काम आहेत, आता ते सांगू शकत नाही, इतके चांगले काम आहेत. कारण माणसं असे ना, आता आम्हाला कायचे समजा दवाखान्याचं काम लागलं, एका फोनवर काम झालेलं आहे आमचं. आता डमाळे पाटलाचं काम असं आहे, आमच्यासोबत पोस्टमॉर्टमला ते डॉक्टर बोलले का दुसऱ्या दिवशी होणार आहेत, ते आमच्यासोबत होते. अक्षरशः 10 मिनिटात पोस्टमॉर्टम करून दिलं, सगळं रिपोर्ट क्लिअर करून आम्हाला प्रेत तावत दिले आहेत त्यांना. असं काय जिल्हा परिषदला तुमच्या सर्कलमध्ये जनमताचा कौल कोणाला असेल? जनमताचा कौल तर विचार जर केला पहिल्यापेक्षा तर आता म्हणजे कल्याण भाऊलाच आहे. कारण मागच्या वेळेस पण त्यांनी लढली होती, पण थोड्या मताधिकाऱ्यांनी त्यांचा पराभव झालेला होता. आणि पहिले जे निवडून आले होते त्यांचं आतापर्यंत म्हणजे कोणतंही काम नाही, ते गावात आले नाही. पण कल्याण भाऊ असा एक माणूस आहे की तो सर्वांच्या सुखदुःखात अडचणीला काम येतं गावासाठी. दोंदल गाव तर त्यांना म्हणजे जास्तीत जास्त लिडणार आहे. जिल्हा परिषदला आता भाजप आणि शिंदे गट वेगवेगळ्या लढणार अशी चर्चा सुरू आहे. चर्चा तर आहे, पण मग आता वरिष्ठ घेतील काय त्यांना निर्णय घ्यायचा तो. पण मग खाली तर आम्ही कल्याण भाऊ कोणत्या पक्षाकडून राहिली. शिंदे गट तर म्हणतोय ना आमचे 3000 कोटींचे काम आहे, त्याच्या बळावर आम्ही सगळ्या जागा निवडून आलो. आज कसं काय, आता लोकशाही आहे, हक्क तर सर्वांना सारखा आहे. आता शेवटी जनतेचा कौल आहे, जनता जनार्दन जे ठरवल ते शेवट. पंचायत समितीला कोण? पंचायत समितीला चोक अण्णा पाटील डमाळे गावातून, तसेच राजूभाऊ वाघे त्यांच्या महिलासाठी. हां, त्यांच्या महिलासाठी त्यांचा म्हणजे चांगलं आहे गावामध्ये. आणि जिल्हा परिषदला आणखी कोणाच्या नाव येतात चर्चेत? जिल्हा परिषदला ते नाही सांगता येणार, पण मग शिंदे गटाची चालू आहे चर्चा. आणि आणखीन उद्धव ठाकरे गटात चालू आहे. उद्धव ठाकरे गटाचं कोण? त्यांच्याकडून तर ते मनाचे पाटील आय थिंक. शिंदे गटाकडून हे ठरलेले सुभाष भाऊ तांबे. हां, इकडे मनाचे पाटील. काय वाटतं कशी लढत आहे जर तिरंगी लढत झाली तर? तिरंगी जर लढत झाली तर लय सोपं जाईल ते. कोणाला? कल्याण भाऊ दांगडे.
तुमच्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये जनमताचा कौल कोणाला असेल? सध्याची परिस्थिती जर विचार केला तर कल्याण भाऊ दांगोडे यांचे शेजारचा माणूस आहे, कामाचा माणूस आहे, लोकांच्या सुखदुःखात इथं हजर होतो. आणि मागच्या वेळेस शिवसेनेचा आम्ही उमेदवार निवडून दिला इकडून जिल्हा परिषदला, त्यांनी येऊन ढोकून सुद्धा पाहिलं नाही गावासाठी काय चालू आहे. गावाने एवढं मतदान दिलं भरभरून, पण कोणत्याही उपकार त्याने जाणीव आज रोजी त्यांनी ठेवलेली नाही. मग त्यामुळे आज कल्याण भाऊ दांगोडे चांगले शेजारचे जवळचे कधी कोणाचे सुखदुःखात इकडे हजर होतात, लोकांना कामं येतात. मग अशा माणसाला निवडून द्यायचं, मग कधी त्यांना मदत करायची आपण. म्हणून यावेळेस कल्याण भाऊ दांगोडे यांना मदत करायची असे ठरवलेलं. शिंदे गट आणि शिंदे गटाचं काय जाते ना, शिंदे गट काय होतं मागच्या वेळेस शिवसेना आपला उद्धव ठाकरे गट एकत्र होतं. त्यांनी काय केलं, लोक काय करतात ते आता काही शिंदे गटाचे उद्धव ठाकरे गटात, उद्धव ठाकरे गटाचे शिंदे गटात जातात. म्हणजे त्यांच्या स्वार्थासाठी ते त्यांचं बघताय. पण हे जे माणसं काय समजा एका पक्षात निष्ठ आहे समजा 5, 7, 10 वर्षापासून, अशा माणसाला मदत करायला काही अडचण नाही ना. आणि जर आता तिन्हीचे उमेदवार उभे राहिले, तिरंगी लढत झाली तर? तिरंगी लढत झाली तर आता जनता ठरवणार आहे, जनता मालक या गोष्टीला. का बाबा जवळच्या माणसाला घ्यायचं का लांबच्या माणूस निवडून द्यायचा, आणि मग तो अजून यांना ढोकूनच पाहायचं नाही गावाकडं. आणि आज आज इतकी रस्त्याची परिस्थिती बिकट आहे, लोकात शेतमाळ्यात जाण्यासाठी रस्ते नाही. आमच्या माझं स्वतः वैयक्तिक सांगतो मी की आमच्या माळ्यात जायला लोकांना जर पाऊस झाला तर 5-6 दिवस रस्त्यानं चालताच येत नाही पै अशी परिस्थिती आहे. शिंदे गट तर म्हणतोय ना 3000 कोटींचे कामं केले. कामं करायला काय करतात लोकांना, नुसते त्यांनी रोडचे कामं केले, शेतकऱ्या लोकांना पण रस्तेच नाही लोकांना जाण्या येण्यासाठी, लोकांना पायी चालता येत नाही आज रोजी. अशी परिस्थिती नांदेड परभणीसाठी परिस्थिती झाली इकडं जवळ, आणि आपण मराठवाड्याची राजधानी म्हणून आपण संभाजीनगरला मानलं जातं. मग अशी परिस्थिती जर आपल्याकडेच असन, आज रोजी रस्तेच नाही लोकांना जायला मिळत. आता पाऊस उघडून जवळपास 3 दिवस झाले तरी आमच्या रस्त्यानं आज रोजी पायी चालता येत नाही माणसाला, अशी परिस्थिती आहे. हे काही शेतकरी आमच्या मळ्याकडे रस्त्यात जाण, त्यांना पण विचारून बघा तुम्ही. शेती पिकांचं नुकसान झालं तुमच्या भागात? शेती पिकाचं नुकसान झालं, पण आता पाऊस बी चालू होता. आता मध्ये उघडतो पाणी करायला गावाकडे कोणीच नाही आलं, कोणताच पुढे आज डोरून येऊन फक्त कल्याण भाऊ एक दिवस आले, त्याने 1-2 ठिकाणी बघितलं, बाकी कोणी पुढे अजून काही दिसलं नाही. आणि जेव्हा इलेक्शन लागतं त्यावेळेस सगळ्या पुढे धोंदलगाव दिसतं का मोठं गाव आहे. मग मोठं गाव आहे तर त्या गावावर लक्ष बी देणं यांचं काम आहे ना. तुम्हाला फक्त मतदान पुरतं धोंदलगाव लागतं का? असं जर विचार ठेवून वागत आलं तर धोंदलगावची जनता त्यांना यावेळेस नाकारणार आहे, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. पंचायत समितीला काय करण्यात? पंचायत समितीला आता गावातून भरपूर लोक इच्छुक आहे. 2-4 लोकांची नावं ऐकलेली मी, रावसाहेब काका वाघ असतील, अण्णा पाटील डमाळे असतील, त्याच्यानंतर अजून 1-2 मंडळी आहे, विठ्ठल पाटील डमाळे असतील, हे लोक आहे. असे चर्चा ऐकतो मी. त्यांच्या पत्नी हा, महिलेसाठी जागा ना? महिला इकडं जिल्हा परिषदला कल्याण पाटलांच्या पत्नी म्हणलं. हो हो. जिल्हा परिषद सर्कलमध्ये जनमताचा कौल कोणाला असं काय वाटतं तुम्हाला? वैयक्तिक मध्ये कल्याण पाटील दांगोडे. वैयक्तिक पाटील दांगोडे का? ते वैयक्तिक आमचं कामं करते म्हणून वैयक्तिक. जनसंपर्क चांगला आहे. हा, जनसंपर्क. आणखी कोण आहे इच्छुक? आणि गावात आमच्या गावात उमेदवारी जर भेटली तर अर्चना विठ्ठल डमाळे. मी मनसेचं काम करतो, आमची युती व्हायली वर, तर राज ठाकरे उद्धव साहेबाची युती व्हायली. मग आमच्या गावात हे अर्चना विठ्ठल डमाळे. शेतकरी? हा. तुमच्या भागात नुकसान झालं का? लय नुकसान होईल, मग येर पडले, पंचनामा झाला पण पैसेच नाही दिले अजून. नेते कोण आले हो पाहायला? नेते कोण नाही आला अजून, कोणी नेते कोणीच नाही आले. आता निवडणुकीला मतदानात मागायला आल्यावर काय कराल? हो, आता अजून काय अजून नेते जर ते आले नाही पाहायला त्यांना मतदान कराल का? नाही, ज्यांना मदत करेल त्यांना मदत करू आम्ही. आता आम्हाला याच्या पहिली मदत ज्यांना करेल त्यांनाच मदत करू. कोण मदत केली तुम्हाला? आता विठ्ठल डमाळ्यानं मदत करेल आम्हाला पहिली, आम्ही त्यांना मदत करू. आणि पुन्हा गावाचा उमेदवार पंचायत समितीला गावाची बाजू आली तर गावाची बाजू धरणार आम्ही. जिल्हा परिषद जर तिरंगी लढत झाली तर? तिरंगी लढत म्हणजे कशी? म्हणजे भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गट 3 उमेदवार झाले तर? नाही, पंचायत समिती जिल्हा परिषद तर कल्याण भाऊ. त्यांच्या पत्नी? कल्याण भाऊ वैयक्तिक माणूस म्हणून त्यांच्या पत्नी राहतील ना उभा? हा, पत्नी. हा, महिला. तुमच्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये कोणाच्या नावाची चर्चा आहे सध्या? सध्या कल्याण भाऊ दांगोडेची चर्चा आहे. ते काम चांगलं आहे, हिंडा ते भेटत सुखादुःखाला काम आहेत ते. आणि आमच्या धोंदलगावची 5000 लोक मतदारसंख्या आहे, त्याच्यासाठी विठ्ठल डमाळे आपले अर्चना विठ्ठल डमाळे या उमेदवार द्यायला पाहिजे. म्हणजे ती काम धरडीची करता, कधी एमर्जन्सी असली कोणाला दवाखान्यात जायचं काही करायचं तर ती मदत करतात. शिंदे गट तर म्हणतोय ना 3000 कोटींची कामं केली आम्ही, त्या बळावर आम्ही सगळे निवडून आणू, आणि भाजप आणि शिंदे गट वेगवेगळे उभं राहणार अशी चर्चा सुरू आहे. त्यांची चर्चा सुरू आहे, पण त्यांची कामं कधी झाली ते ज्या टायमाला निवडणुका एक वर्ष पुढे राहिल्या का त्या टायमाला त्याने 1 वर्षात सगळे कामं केली. ते 4 वर्ष पहिले त्याने एक सुद्धा काम केलं नाही. बस, धन्यवाद.
पंचायत समितीला तुमच्याकडे अजून कोण इच्छुक? अर्चना विठ्ठल ते डमाळे. त्यांची काय कामं आहेत तिकडे? ते सरपंच राहिले, ते पदावर होते, त्या काळामध्ये चांगली कामं केली गावामध्ये. तुमच्या सर्कलमध्ये कोणाच्या नावाची चर्चा आहे? जनमताचा कौल कोणाला आहे? चर्चा तर 3 लोकांची, सुभाष भाऊ तांबे, आणखी कल्याण भाऊ आहे, मनाजी मिसाळे. त्याच्यामध्ये हे 2 माणसं खूप चांगले, मनाजी मिसाळ आणि कल्याण भाऊ. हे 2 माणसं जे आहे ना, कधी वेळोकाळी कामं येणार आहे. तिरंगी लढत झाली तर? तिरंगी झाली तर या 2 मध्येच. सुभाष भाऊ म्हणतो ते आपले मनाजी पाटील आणि कल्याण भाऊ, या दोन्हीमध्येच फक्त टप होऊ शकतो. शिवसेना शिंदेगड तो म्हणतोय ना आम्ही 3000 कोटींची कामं केली. त्यांनी जरी कामं केले असं, पण ते सुखादुखाला नाही आले कोणाच्या. हे दोन्ही सुखादुखाची माणसं आहे. महत्त्व म्हणजे काय, सुखादुखाला येणं महत्त्वाचं आहे, पैशाला महत्त्व नाही. सर्वसामान्याला काय लागत, 3000 कोटी 4000 कोटी लागत नाही. त्यांना माणूस आपला लागतो फक्त. सर्वसामान्य माणसं असं आहे. हो. पंचायत समितीला खूप इच्छुक आहे, पण मग आता गावातून विठ्ठल पाटील डमाळे एक इच्छुक आहे म्हणते. हो, त्यांचं जर झालं तर खूप चांगलं आहे. गावातून जर एक उमेदवारी भेटली तर पूर्ण गाव 5000 लोकसंख्येचे मतदार आहे, संघ आहे आमचा, 5000 मतदार आहे. तर त्याच्यातून विठ्ठल पाटलाला भरपूर सपोर्ट होईल. तुमच्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये जनमताचा कौल कोणाला असेल? कल्याण भाऊ दांगोडे. का दांगोडेच का? खूप चांगलं माणूस आहे. आपल्याला कधी पण काही गोष्टीची अडचण पडली, हक्काने आवाज द्या, कल्याण भाऊ तिथे उभे राहतात. आणखी कोण आहे भाजपकडून इच्छुक? आहेत ना काही नाव आहे समोर? आहेत, पण मला काही सांगता येणार नाही. पण शिंदे गटाचं कोण चर्चेत? शिंदे गट विठ्ठल डमाळे. शिंदे गटाचं? हो, ठाकरे गटाचे. शिंदे गटाचे अण्णाभाऊ डमाळे. आणि ठाकरे पंचायत समितीला विठ्ठल डमाळे. त्यांच्या पत्नी. हो. बरं आहे त्यांच्या. हो. त्या भागात जनमताचा कौल कोणाला असेल? कल्याण पाटील दांगोडे. का दांगोडेच का? त्यांचं काम चांगलं आहे. काय काय काम आहे त्यांचे? काम म्हणजे ते लक्ष करता येईल, गावात येऊन करता येईल. जर तिरंगी लढत झाली तर शिवसेना शिंदेगड, ठाकरे गट आणि भाजपचे दांगोडे. कोणाला जनमताचा कौल असेल? कल्याण पाटील दांगोडे. मतांचं विभाजन नाही होणार का? नाही होत, नाही होत. भाजपच काय मतदान करते? भाजप म्हणजे आम्ही फक्त माणूस मतदान करणार काय, आम्हाला पक्ष काही नाही. पण कल्याण पण माणूस एकदम भारी माणूस आहे. शिवसेना शिंदेगड तर म्हणतोय ना आम्ही 3000 कोटींची कामं केली, त्या बळावर सगळ्या कामं केले. शेतकऱ्याचं वाटोळ झालं तुम्हाला सांगतो. काय 1 रुपयाने आज पण शेतकऱ्याला मग काय गेली, कापूस गेला, काय आले का नुकसानाची पाणी करायला? पाणी नाही, काहीच नाही आमचं अजून. रस्ते काय, रस्ते त्यांचे कार्यकर्ते पैसेवाले होते, शेतकऱ्याचं काय होतं त्याच्यामध्ये? हां, आहे का शेतकरी त्याच्यामध्ये? पंचायत समितीला काय? पंचायत विठ्ठल डमाळे. आमच्याकडे विठ्ठल डमाळे. बरं, काय त्यांची कामं काय? गावाकरता भरपूर केलं त्यांनी. गावाकरता गरीब लोकांकरता पळतोय. तुमच्या जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये जनमताचा कौल कोणाला असेल? शिंदे गटाला. शिंदे गटाला. काय काय काम आहे तुमच्या भागात त्यांची? कामाची यादीच करतात, इतके कामं झालेले. काम सांगता सांगता संध्याकाळ होऊन जाईल आम्हाला, इतके कामं झालेले. तालुक्यामध्ये रस्ते, परत सभामंडप, शैक्षणिक कामं, हॉस्पिटलचे कामं, इमारती आणि सिंचनाचे कामं, परत संजय गांधी निराधारचे, लाडक्या बहिणीचे, एवढे कामं झालेले. आपल्या तालुक्यात युती होणार नाही अशी चर्चा सुरू आहे. मग महायुतीच्या मतांचं विभाजन होईल ना? होईल. उभं राहते, शिंदेगड उभा राहतोय. हो, बरोबर आहे ना, बरोबर. तिरंगी लढत झाल्यावर काय राहील? जनतेने विकासाचा कौल देणार आहे ना. ज्यांनी कामं केले त्यांनाच कौल देणार आहे. कोण कामाचं आहे, कोण बिनकामाचं आहे हे समजणार आहे जनतेला. काय विषय, शिंदे सरकारचंच आमचेच हे येणार आहे. शिंदे गटाचा कोणता उमेदवार तुमचा चर्चेत? अजून 2-3 आहेत. एक सुभाष तांबे पाटील आहे आणि एक महिलासाठीचे, महिला सर्वसाधारण आहे, आणि एक शिवराईचे राजू चव्हाण, ते DK अण्णा. हां, शिवराईचेच आहे दोन्ही बी. एवढे 3 उमेदवार आहे आमच्यात सध्या. अजून नाव अजून चर्चेत नाही आले अजून काही असन तर. असं आहे. परिषद गटामध्ये कोणाची चर्चा चालू आहे? आमच्याकडे जिल्हा परिषद गटामध्ये आमदार साहेबाचं चर्चा जास्त आहे. आणि आमच्याकडं सुभाष तांबे, कचुरांना डिक्के आणि राजू चव्हाण हे आता चर्चेतले उमेदवार आहे.
उमेदवारी अजून फायनल नाही. त्याच्यामुळे आता विकासावर लोक मतदान करतील. विधानसभेला जसं केलं तसं आज करतील अशी परिस्थिती आहे. आता मी सरपंच राहिलो गावामध्ये 1.5 वर्ष काम केलं. कामाचा विकासाचा जो पैसा जो उपलब्ध करून दिला आमदार साहेबांना तो मोलाचा आहे. त्याच्यामुळे प्रमुख गावात आमच्याकडे आता 1,60,00,000 लाखाचं एक डोम बांधला. 40 लाखाचं देवीची मंदिराला कंपाऊंड वॉल झालं. प्युअर लॉक झाले गावात. रस्ते झाले. धोंदलगाव अमृतवाडीचं काम चालू आहे. संजयपूरवाडी झाला. गारत झाला आणि नालेगाव झाला. अंतर्गत कामं झाली खूप. त्याच्यामुळे कामाच्या बाबतीत सोलर प्लॅन झाला आमच्याकडं आणि त्याच्यामुळे कामाच्या बाबतीत आमदार साहेबच कोणी हात धरणार नाही. आता पुढं जनता आहे. विकासावर मतदान करते का काय घडतं नातेगोतीवर करतं त्याच्या पुढचं काय सांगते. भाजप आणि शिंदे गट वेगळे राहणार अशी चर्चा आहे. आहेच नाही. काही फरक पडणार नाही. ते फक्त वन वे आर्यमानी नंतर आता फक्त बोलणार सर वन वे. वाणी साहेबांचं कुटुंब तर आता ठाकरे गटाकडून नाही ते आहे. पण आता कसं त्यावेळेस त्यांचे ते शिवसेने संघ होते. आज मुलं कोणा संघ राहतील. आता रामकृष्ण बाबा आहे त्यांची मुलं होती. नाही शिवसेना आहे पण ती ठाकरे गट आहे. आता रामकृष्ण बाबा होते. आता बाबाच्या नावावर थोडं तितके दिवस इलेक्शन चालणार आहे. माणूस बदलला जो माणूस करतात तो गेला की माणसं बदलतात. बरोबर आहे की नाही. इंदिरा गांधीच्या नावावर थोडंच काँग्रेस चालली. आता काँग्रेस थांबलीच ना. अशी परिस्थिती राहणार आहे तालुक्याची. तुम्ही काय सांगाल तुमच्या भागात कोणाची चर्चा आहे जिल्हा परिषदसाठी आमच्याकडे मनाजी पटेल मिसाळ यांच्या नावाची चर्चा आहे. सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी उभं राहिलेला माणूस आहे आणि गोरगरिबाच्या सेवेसाठी अर्ध्या रात्री तो माणूस धावून येतो. गोळ्या बिस्किट विकणारा माणूस आहे आणि जनतेमध्ये असतो आणि जनतेचे कामं करतो 24 तास. पुन्हा आयाराम गयाराम सारखं ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात नाही. आता जे काही अनेक आता उमेदवार समोर येत आहे त्यांच्या अनेक कारणाने येणाऱ्या काळामध्ये ते बाहेर येतील आणि विकासाच्या कामाचं जर बघितलं तर अनेक कामं प्रलंबित आहे. येणाऱ्या काळामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषदचा उमेदवार पंचायत समितीचे उमेदवार इथं निवडून आणणं गरजेचं आहे आम्हाला. शेतकऱ्यांची काय परिस्थिती. शेतकऱ्याची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. सरकारनं आता हे सरकारमध्ये बसलेल्या भाजप असेल शिंदे गट असेल हे सरकारचेच चाक आहे आणि आज शेतकऱ्याला जे दिवाळीला अनुदान येणार होतं ते अनुदान आलं नाही. शेतकऱ्याच्या मका खराब झाल्या. परत पाऊस आला. कपाशी भिजली. कपाशीचं सगळं वाटोळं झालेलं आहे. शेतकऱ्याचे आज कुठलीही तुम्ही जर बघितलं तर सरकार शेतकऱ्याच्या बाजूने राहिलेलं नाही. मुख्यमंत्री बाहेरच्या राज्यात जाऊन प्रचार करून राहिले आणि महाराष्ट्रातला शेतकरी आता वन भटकू लागलेला आहे. अत्यंत दुर्दैवी अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे. या निवडणुकीत शेतकऱ्यांचा रोष दिसेल का. शेतकऱ्याचा 100% रोष राहणार आहे आणि सरकारच्या विरोधात आहे. त्या सरकारनं सांगितलं होतं कर्जमाफी करू. तो कर्जमाफी त्यांनी केली नाही. ते जुमला ठरवलेला आहे आणि शेतकरी ह्या सरकारच्या विरोधात या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे. 100% जनता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पाठीमागे मशालीच्या पाठीमागे. आज शेतकरी म्हणतो की उद्धव साहेबांनी 2 लाखाची कर्जमाफी कुठलीही अटी शर्ती न ठेवता एका झटक्यामध्ये करून दिली. यांनी वायद्यावर वायदे चालू आहे अशी सरकारची अवस्था आहे. त्याच्यामुळे सरकारच्या विरोधात रोष आहे सर्वसामान्यांचा. समजा गावात 2-3 पुढारी कोणी बोलत असं नाही वेगवेगळ्या पक्षाचे ते बोलत्या मुलाखती देत्या परंतु सर्वसामान्य शेतकऱ्याची अहंता आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा जो त्रास आहे तो आज त्या शेतकऱ्यालाच माहिती आहे आणि याला सगळं जबाबदार हे सरकार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकारला शेतकरी जागा दाखवून देणार आहे. कारण शेतकऱ्याने आता अंत झालेला आहे. शेतकऱ्याचा विचार आज हवालदिल झालेला आहे आणि त्या अशा परिस्थितीमध्ये या सरकारच्या विरोधात शेतकरी आपला रोष दाखवणार आहे आणि या सर्कलमध्ये मशालच निवडून येणार आहे अशी परिस्थिती आहे. शेवटचा प्रश्न. शिंदे गटाचा 3,000 कोटींचा बॅनर की शेतकऱ्यांचा रोष काय भारी पडेल. शेतकऱ्याचा रोष. शेतकऱ्याच्या रोषापुढे काय कोटी आणि बिटी. शेतकरीच मुळात मनाचा लखपती आहे कोट्याधीश आहे आणि त्या शेतकऱ्याची यांनी आज हेळसांड लावलेली ती येणाऱ्या काळामध्ये सरकारला शेतकरी जागा दाखवून देणार आहे. जिल्हा परिषदच्या लासूरगाव सर्कलमध्ये कोणाच्या नावाची चर्चा आहे. जनमताचा कौल कोणाला असेल. सुभाष काका तांबे. का. शिंदे गटाकडून. कारण शिंदे गटाची कामं तसे आहे ना. काय काम आहे तुमच्या. कामं भरपूर आहे. म्हणजे धोंदलगावमध्ये कमीत कमी 35-40 कोटी रुपयाचे काम आहे आणि त्या जनतेनं जे काम आहे त्याला तिथं कौल दिलं. आणि पंचायत समितीला आहे संभाव्य उमेदवार 2-3 आहे. त्यांचे अजून नाव काही स्पष्ट झाले नाही.
चर्चेतले काय नाव आहे? चर्चेतले सूर्यदादा पानसरे, रावसाहेब काका वाघ, कैलास सावारे हे 3 नावं चर्चेत गावातले. आणि जिल्हा परिषदला आणखी कोणते नाव चर्चेत? जिल्हा परिषदला राजू भाऊ चव्हाण, सुभाष काका तांबे, शिंदे गटाकडून. आणखी बाकी काय अजून चर्चा नाही. बरं, आता भाजपची आणि शिंदे गटाची युती होणार नाही असं बोललं जात आहे. जर युती नाही झाली आणि दोन्ही उमेदवार वेगवेगळे उभे राहिले तर मतांचं विभाजन होईल ना माहितीच्या? हो, होईल ना. पण जनतेने जिकून जास्त कामं केले तिकडेच कौल होईल ना जनतेचा. काय बघून? काम बघून होईल की माणसं? काम बघून. जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये तुमच्या भागात कोणाच्या नावाची चर्चा आहे? चर्चा जो उभं राहील त्याच्या राहील ना. शिवसेना, शिंदे गट, भाजप दोन्ही चोर आहे ते. शिवसेना बिन भाजप दुसरा असलं तो त्याला निवडून. शेतकरी तुम्ही? हा, प्युअर शेतकरी. काय काय नुकसान झालं तुमचं? सारा गेलं, वाटवं झालं. काय त्याने घंटे तिला कोण कोण आलं पाहिलं तुमच्या तालुक्यात? कोण आलं नाही. नेते कोण आले? नेते कुठं आहे? नेतेच राहिले नाही. कुठं आले ते? आमदार साहेब आले? कधीच नाही. खोटं थोडंच ते. नुकसान भरपाई मिळाली तुम्हाला? कधीच नाही मिळाली. कधी मिळत. माझ्या निवडणुकीत काय करणार शेतकरी? जो नवीन असलेला तू. नवीन कोण नेमकं? कोणी असला एखादा, कोणी का असत नाही. भाजपचा, शिंदे गटाचा? नाही घ्यायला ते सोडून द्यायचं. ठाकरे गटाचा? ते तिन्ही सारखेच ते. शिवसेना ते एकच आहे. हा, कोणता देऊ निवडून? चौथा पर्याय कोण पण? अरे मी सांग नवीन चिन्ह पाहून द्याल देऊ, नवीन चेहरा. तुम्हाला काय वाटतं? पण आम्हाला आमच्या मनात ते देऊ. कोण उभं राहिलं पाहिजे? कोणी का राहत नाही, दगड का राहत नाही, पण नवीन चिन्ह. आता या ना, पोट भरलं 10 वर्षात आमचं. हो म्हणतो आजचे दिन. हा म्हणतो सरसगट देऊ कर्जमाफी दिवाळी आनंदाची, घंटेची नाही. हो, 3000 कोटींची कामं झाली म्हणते पण ते. 3000 कोटीची कोणते कामं झाली? रस्ते, नाले, पाणी काय नसते का? आम्हाला काय खायचे का दळून? ते खायला पोटात नाही काय दगड काय करत बस का? जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये तुमच्या भागात जनमताचा कौल कोणाला असेल? आता कोणाला काय सांगता येईल? कोणाला असेल ना कोणाचे काम असेल? शिंदे गटाचे, भाजपचे? अजून नाही सांगू. आता मग एकदा आवडच कसं काय सांगायचं? काय वाटतं तुम्हाला? नाही ते नाही सांगत. ते आलं ते आवड सांगायचं. तुम्ही म्हणले ते हेच मग असं नाही खाऊ बाबा. नाही, तुम्हाला काय वाटतं चर्चेत कोण आहे? चला सांगा. नाही तसं नाही काही सांगता नाही. नाव कोणते? आवड नाही सांगता येत. चर्चा कोणाचीच नाही तुमच्या? नाही, चर्चा नाही आमच्याकडे. तुमच्या भागात कामं झाले का? झाले, चालूच आहे. शेतकरी तुम्ही? हा. नुकसान झालं का? आणि मग नुकसान झालं. नुकसान भरपाई भेटली नाही? नाही. मग आता कोणाला मतदान करता? आता मतदान आवड सांगताच येत नाही ना. नुकसान भरपाई भेटली नाही म्हणतात. भेटलीच नाही, कसं काय करते मग तुम्हाला मदत? मग कोणाला करणार? विरोधकांना? अजून नाही भेटल्याशिवाय सांग. भेटल्याशिवाय. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या भागात कोणाला जनमताचा कौल असेल? काय वाटतं तुम्हाला? शिंदे गट, भाजप, ठाकरे गट? अरे बघा, ज्याचं काम चांगलं असेल ना तर त्याला लोक मताचा कौल जाणारच. यात काय आम्ही सांगितलं काय, कोणी सांगितलं काय, असं थोडंच काही आहे. आता पक्ष तिन्ही बी चांगलेच आहे. तिन्ही सगळ्याला आवडतात आणि तिन्ही पक्ष अनेक लोकांच्या मस्तकात उतरलेले. कामं कोणाचे तुमच्याकडे? आमच्याकडे कामं काय, आमच्या ग्रामपंचायतनं कामं केलेले. काय काय कामं गावातले रोड चांगले केले, मंदिरापुढं सभामंडपं दिले. पुन्हा तुम्हाला सांगतो देवीच्या मंदिराकडे बी प्युअर ब्लॉकचे काम केले. रस्त्याचे गावातले ग्रामपंचायतच्या लोकांनी केले. आमच्या ग्रामपंचायतीच कर्तृत्व येते. आहे का जिल्हा परिषद पंचायत समितीला गावात? आता अजून काही आमचं डिक्लेअर झालेलं नाही जिल्हा परिषदला, पंचायत समितीला. आता इच्छुक तर गण सगळे इच्छुक आहे, पण आता पुढं मैदानात कोण येईल त्यावेळेला तिची लढत ठरेल ना महाराज. मैदानात कोण येईल त्यावेळेला. आता तर सध्या चालूच आहे. अजून सगळेच गुढी घालावं. मला वाटतं मला पंचायत समितीचं तिकीट मिळावं, पण असं शक्य नाही राहत ना. आमदार साहेबांचं काम कसं आहे तुमच्या भागात? आमदार साहेबाचं काम बरं आहे. सगळेच आमचे म्हणजे पक्ष आता सध्याला असं नाही की आमदार साहेबच काम करतात असंही काहीच नाही. ज्याच्याकडे गेले आमच्या ग्रामपंचायतीचे लोक, ज्या लोकांकडे गेले त्या लोकांनी त्यांना मदत केली. दिनेश भाऊनं मदत केली, बोरणारे सरनं मदत केली, अनेक पक्षाच्या लोकांनी मदत केली. भरपूर लोक काम करायला सहकार्य करतात. आणि आमच्या गावचे पुढारी जी मंडळी, आमच्या गावची कार्यकर्ती जी मंडळी आहे ग्रामपंचायतची, ती सगळ्या पुढाऱ्याशी लागून आहे, सगळ्याच लोकांशी लागून असल्यामुळं आमच्या गावचा विकास प्रगतीपथावर आहे, यात शंका नाही काय. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या भागात जनमताचा कौल कोणाला असेल? ते काय सांगतात ध्यान त्याचे म्हणा, पण
जनतेचं काय सांगते ना आपल्याला. चर्चेतले उमेदवार कोण आहे तुमच्याकडे? हा? कानावर आला असेल ना, याला उभा राहायचं त्याला उभा राहायचं. आज हे मनाची हेच नाही नाव आहे ना, दांगोडे आलते पण त्याच्यात दांगोडे मिसळ अजून मग मला नाही कोण सांगताय दुसरं. अजून नाही माहिती. बरं कसं आहे इकडं शिंदे गटाचं काम कसं आहे, भाजपचं कसं आहे, ठाकरे गटाचं कसं आहे? आज शिंदेचं बी चांगलंच आहे, ठाकरेचं चांगलंच आहे, निगेंचं चांगलंच आहे. ते तिरंगी लढत झाली तर कोण निवडून नेमकं आवडतं तुम्हाला? आता विचार पाहिजे दांगोडे असं म्हणतो. भाजप काय त्यांची काय कसं आहे काम इकडं? कामं कशी आहे त्यांच्याकडे, काय काम आहे? का ते कायम फिरत राहतो इथं, येतो आमच्याकडे. जनसंपर्क चांगला. हा संपर्क चांगला. शिंदे गट तर म्हणतो ना 3000 कोटींची कामं केली, सगळे आमचेच जागा निवडून आणा. आज काहीच ते थोडंच राहतं. मग या ना दांगोड्यानं ते शिंदेच काम करायला होतं ना. वेगवेगळे उभं राहत आहे ना आता. हा वेगवेगळे उभं राहणार आहे. आपण मग आता वेगळे जरी उभं राहते पण मग ते काम आता शिंद्याने ते केलं तर पण शिंदे जे आहे हे बोरणारे जर आले तरी पण मग हे सगळे लोक त्यांच्या मागं होते ना. आता तेच फुटले म्हणल्यावर मग फरक पडत असतो. पंचायत समितीला काय गणित तुमच्याकडे? पंचायत समितीत काय अजून मला तर कोणी माहितीच नाही कोण उभे राहून राहिली तिथे आता. इच्छुक असाल ना कोणी गावातलं आहे? गावातलं काय कोण अजून ऐकलंच नाही गावातलं, माहिती कानावर चर्चाच नाही. शेतकरी तुम्ही? हो. नुकसान झालंय तुमचं शेती? हो नुकसान झालं. मिळाली का? नाही अजून. दिवाळी कशी झाली साजरी? दिवाळी काय घरच्याच पैशावर केली. आता सरकारने तर आश्वासन दिलं होतं ना दिवाळी? आश्वासन दिलं पण देतील, अजून काही आलं नाही. देतो म्हणून सांगितलेलं आहे. जाहीर केलेली मदत पुरण का? नुकसान भरून निघा. जाहीर केलेली मदत तर नाही पुरू शकत, पण मग आता जे मिळतील ते. आता या निवडणूक आहे जिल्हा परिषदच्या, पंचायत समितीच्या, यात काय होईल आता? शेतकरीचा रोषीन मतपेटी की काय होईल? ते आता शेतकरीच ठरू शकतो. तुम्ही शेतकरीच आहे ना? हा शेतकरी ठरू शकतो आणि त्याला काय करायचं ते. आता ती मदत आली येणार आहे तुम्हाला, ती पुरण का तुम्हाला? नाही पुरू शकत, पण मग आता जे देतील ते जिल्हा परिषदची द्यायला पाहिजे. कोणाच्या नावाची चर्चा आहे तुमच्याकडे? अजून तर काहीच चर्चा नाही. शिंदे गट, ठाकरे गट, अजून कोणाचीच काही चर्चा नाही. पाहिजे ना, कोणी चालवण आपल्याला. कोण? भाजप, शिवसेना? शिवसेना चालवण, भाजप चालवण, शिंदे गट, ठाकरे गट, शिंदे गट. काय काय काम आहे तुमच्याकडे? आमच्याकडे काय सगळेच कामं चालू आहे, पण काही कामं अधुरे होती ना. आता शेतकरी तुम्ही? हा शेतकरी. मग नुकसान झालं का? नुकसान भरपूर झालं. नुकसान भरपाई काही नाही भेटली अजून. मग आता कोणाला मतदान करायचं तुम्ही? मतदान आता असं आश्वासन देऊ राहिले तर मग ते देऊ बा. आश्वासन दिलंय ना त्यांनी, मदत जाहीर केली दिलं पण कोणाला भेटलं नाही ना अजून. काय भेटलं? सगळं मक्का नाश झाली, कापूस नाश होऊ राहिला, सगळं शेतकऱ्याचं नुकसान झालं ना. तर यांना भरपाई जर दिली तर मग ते येतेच निवडून येणार ना. पिकाला मालाला भाव नाही. कापूस आज बी 7,000 रुपये विकू राहिला. तुमचं मक्का विकू राहिली 1200 रुपये क्विंटल. मग हे असं आणि शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे यावेळेस. अतिवृष्टी झालेली. शिंदेगड चांगला कसं? मग आता ते बरंच म्हणावं ते. हा शिंदे उलट बरं आहे काय? नाही उलट म्हणजे आता सध्या तर कोणतंच बरं नाही तसं पाहायला गेलं तर. पण मग आता याच्यावर काहीतरी तोडगा निघायला पाहिजे ना भाऊ. आमचं म्हणणं आहे शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे. शेतकऱ्याचं आज म्हणजे विटीस आलेलं आहे शेतकरी. त्याच्याकरताना माझं म्हणणं आहे का शेतकऱ्याचे कर्ज माफ व्हायला पाहिजे आणि योग्य मालाला भाव भेटला पाहिजे. कोण बोललं वैजापुरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफ कर? कोणी बोललं का? अहो कोणीच बोलत नाही. बोलत आहे गंज, पण मग ते सरकार काय होईल बैरव झालेलं आहे सध्या. एकदम बैरेचं रूप धारण करेल. हा हे निवडणुकीपुरतं काहीतरी हे चॉकलेट देते शेतकऱ्याला. तर माझं काय म्हणणं आहे ते चॉकलेट दिल्या परता आहे ना शेतकऱ्याचं जरा व्यवस्थित लक्ष द्यावा. शेतीमालाला भाव द्यावा योग्य. दिवाळी कधी झाली? दिवाळी तर सगळी आमच्या अंधारातच झाली. काय दिलंस? रुपये कोणाच्या खात्यावर नाही. 1 रुपया देखील आमच्या अजून शेतकऱ्याच्या खात्यावर नाही. एवढं नुकसानी झालेलं आहे. म्हणजे सरकार देतं किती 6,000-7,000 रुपये हेक्टरी देऊ राहिले. कोणाला मत जनतेचा कौल आहे? आता आम्ही ते हेच धरणार आहे शिंदे गटाचा माणूस कोणी असो.
काय आमदार साहेबांची कामं काय समजा हं? आमदार साहेबांची कामं काय काय केली आमदार साहेबांनी काहीच कामं नाही केली या पण बा ते वरून कामं आले शेतकऱ्याचे ते काय ते लाडके बहिणीचे याचे त्याचे हे कामं जे झाले ना हे कामं शिंदे गटाने केले ना आमदारांनी नाही केलं काही काम आमदाराचं नाम तर काही कोण आहे तुमच्याकडे चर्चेत आमच्या जिल्हा परिषद? कोणी असू निवडून जो माणूस राहील नो बा तो करू असं ठरवू तुमच्या लासूरगाव सर्कलमध्ये कोणाच्या नावाची चर्चा आहे जिल्हा परिषदच्या निवडणुकीत जनमताचा कौल कोणाला असं काय वाटतं आमच्या लासूर सर्कलमध्ये का आता लईच अवघड झालेलं आहे सारच आता त्याच्यात किती उमेदवार उभे राहणार आहे किती नाही त्याच्यावर अवलंबून आहे सगळं आणि त्यांचे जर काही एक एक दोन दोन चार चार जर राहिले आणि एकच एखादा सट राहिला तर तोच माणूस निवडून येणार आहे काही या काळाचा एकूणाला विरोध जर केला तर ते काही येणारच नाही असे जर काय एवढंच बाकीचं काही नाही आमच्या सर्कलमध्ये काही फरक पडणार नाही पण जवळपास आता सध्या गुंडाची टोळी त्या टोळीचेच याच्या मतदान बॅलेट पेपरवर मतदान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काहीच करता येत नाही गुंडांची टोळी कोणाची तिथे आता ही भाजपवाल्याची दुसरं कोणाची तेच भाजपवाले हे सारी एकत्रच मिळून जाते त्यांचे भाजप काही शिंदे बघा टांके हे सारे त्यांचे एकच मिळाले काय फायदा आहे त्याच्यामध्ये आमचावाला ते कारण त्यांजवळ सारे मेडियाजवळ ते हिचिरी द्या पण त्यांजवळ ते मशिनी त्या मशिनीद्वारे ते मतदान करून घ्यायचं सारं ते होत नाही मतदान आज फेल आहे ते मी स्वतः पंचायतला उभं राहिलो तर माझ्या स्वतःच्या मी ग्रामपंचायतला उभं राहिलो तर त्याच्यामध्ये फरक पडला मग ते मशीन योग्यच नाही ते फेल आहे ते मशीन तुमचं म्हणणं आहे बॅलेट पेपरवर मतदान हो माझं म्हणणं बॅलेट पेपरवर मतदान व्हायला पाहिजे पहा तुम्ही येत्या काही लोक निवडून पहा बरं मला शिंदे गट तर म्हणतोय ना 3000 कोटीचे कामं केलं त्यांनी कामं केली ना आम्ही कोण नाही म्हणतो कामाला केलं शिंदे गटाने कामं केले कामाचं काय अरे कामं काय अरे एवढा लोक वाहून चालले तर त्यांच्याकडे कोणी पाहायला तयार नाही आहे अरे शेतीत 1 रुपयाचं उत्पन्न नाही आहे आम्हाला ते कोणतंच काही नाही दिलं त्या सरकारनं तर फक्त आम्हाला काय आमच्या मालाला जर भाव दिला ना तर आम्हाला तुमची काहीच गरज नाही 1 रुपयाची आशा नाही हे आपलं म्हणणं आहे ठामलं की आणि काही नाही त्याचे 2 आणि 5 आणि 4,000 आम्ही पैशावर व्हायचो का नाही आम्हाला फक्त आमच्या मालाला भाव दिला तर आमचं वर्षातून 2-2 पिकं आहे त्या मालाला भाव दिला तर आम्हाला भरपूर झालं आम्हाला काहीच नाही त्यांची अपेक्षा काहीच नाही शेतीचं नुकसान किती झालं तुमच्या त्याच्या बाबा आमचं तर आता जवळजवळ आता काही भागात 50% झाले काही 100% केले त्यांच्याजवळ तुमचे वावर वाहून गेले तर त्यांना कोणी काही देईना दिवाळीपर्यंत मदत जाहीर करून भेटणार ते देतच नाही तो आता कसं आहे ही पेशवीशाही आहे त्या पेशव्यानं तर सर वाटवलंच केलं लोकांचं काय तिथे काही कोणी दुसऱ्याचं लागच नाही तो पेशवा काही जमून देणारच नाही आता पण इतिहास पाहत आलो आम्ही त्या पेशव्यानं काही जमूनच दिलं नाही मराठ्याला जमून दिलं नाही कोणाला जमून दिलं नाही खरं सांगायचं म्हणजे हे सगळं चॉकलेट द्यायचं काम चालू आहे बस बाकी दुसरं काहीच नाही आणि कुठे गैरसमज केला म्हणजे लोकांचा गैरसमज करून टाकायचा म्हणजे लोक जनतेचंच वाकडं एकूणारा उफळ होतो आणि हे बसली एका बाजूला त्यानं फक्त त्याला द्यायसाठी आहे ना सारं उफळ करून दिला कोणी आरक्षणचं कोणी काहीचं कोणी दिले सगळे झगडे लावू पण झगडे होत नाही आमचा प्रत्येक खेड्यागावामध्ये सगळा समाज एकत्रच आहे कधीच होणार नाही इकडे तिकडे वाकडं हेच भामटे फक्त ही टोळी आहे ना स्वराची एवढीच बाकीचं कोणीच नाही बरं जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा रोज दिसून करतात हो मग होणारच ते त्याला फरक पडणार आहे आता ते ना ताज्या गोष्टीवर मीठ टाकलं त्यानं जनतेला काही दिलंच नाही त्याला थोडंफारसं मदत तर करायला काही हरकत नाही ना पहिलं त्यानं दुसरं काही हो पण ज्या लोकांचं वाहिलं त्याला द्यायला पाहिजे मदत जरी आली तरी ती पुरण शेतकऱ्याला काही पुरतच नाही हो ती काय त्यानं 1000 10,000 काय व्हायचं लोकांचं आज मी 50-50 हजाराचं लोक नुकसान होईल लाख 2-2 4-4 लाखाचं नुकसान होईल लोकांचं त्यांचं झालं आणि काय व्हायचं लोकांना गरीब तुळ्याजवळ काय 2-5 लाखाचं पीक येणार ते परवाटलं झालं लोकांचं अरे त्यानंच पाहायचं ना जाऊन ते स्वतः लोकांचे वावर खंगळले तुमच्याकडे पाहायला आले हा नाही कोणीच नाही आलं आमच्याकडे पाहायला सुद्धा नाही आलं आमदार तर म्हणे सगळीकडे सुटलं कशाचं फिरला आमदार आलाच नाही आमदारचं काय आमदाराचं तसंच आहे त्या सारखंच काय हे त्यांची टोळी ना भाऊ ते भाजपमध्ये मिळेल लोक जेवढे ती एकच टोळी झाली आज आमदार म्हणतात त्यांची टोळी मग त्यांची टोळी आता त्यांची एकत्र सरकारच त्यांची एकत्र आहे ना मिक्स सरकार आहे मग ती टोळी त्यांचीच आहे त्याला हे बी तेच आपण यायच्या नावाने एवढंच आता आपण एक वेळेला एक शिंदे गटाला धरू तर पुन्हा ते भाजपत जाणार आहे काही भाजपला धरू ते एकत्रच जाणार आहे अजित पवारचे सारी एकच गठ्ठा होणार त्यांचा आणि काय कोणाला मतदान करतं मतदान सुधरत नाही तोपर्यंत काही होणार नाही आणि हे म्हणजे निजामशाही आपल्या सारखंच आहे म्हणजे हुकुमशाही झाली त्यांची होती मतदान त्यालाच करणार अशी गंमत झाली लोकांची
पर्याय नाही ना, तेच इकडून उभे राहते, हेच इकडून उभे राहत्या आणि त्यांची चालू आहे. याला फक्त एकच आहे, असे हुशार मुलं लावून आणि अपक्ष सारा गट निवडून आणावं लागतो जनतेला आणि याला सगळंच पाडून टाकावं लागतो, तेव्हा सरकार ध्यानावर येईल. असं नवीन चेहरा नाही तुमच्याकडे पुण्यात? नवीन चेहरे आता काय नवीन चेहरे नाही ना, ते नवीन चेहरे पण त्यांच्या नावावर उभे राहू राहिले ना. नवीन चेहरे भरपूर आहे पण कोणाच्या नावावर उभे राहू राहिले? त्या पक्षाच्याच नावावर उभं राहिले. आम्हाला अपक्षाचाच नवीन चेहरा लागतो, अपक्ष निवडून आला पाहिजे, अशी जनतेने त्या अपक्षाला निवडून दिलं पाहिजे. आमची हाय अपेक्षा आहे आता. आणि जनताना जर हे निवडून दिले असे लोक अपेक्षा, तर यांचं काही राहत नाही. मग सत्ताच ताब्यात घेतले गेले पाहिजे, पण जनताच ध्यानावर नाही राहिली ना. तुम्ही तिकडे विरोधकांना मतदान होईल, विरोधकांचा चेहरा कोण आहे तुमच्याकडे सध्या? आता काही सांगता येणार नाही, कारण विरोध असेल ना कोणी उमेदवार? नाही काही उमेदवार अजून कोणी फिरलंच नाही आमच्याकडे, काय सांगायचं नाही. अजून कोणी आमच्याकडे आलं बी नाही. पंचायत समितीला काय का नाही? आता पंचायत समितीला आता आमचं गाव मोठं आहे, आता आमच्या गावातून कोणी ना कोणी उभं राहणारच आहे, पण त्याच पक्षात कोणत्या तरी पक्षात हा राह मग राहते ना, लोक उभे राहतील. आता काय नेत्यासाठी सांगता येत आपल्याला नाही, उगाच कोणाचं नाव सांगायचं काय. आता किती इच्छुक आहे, आता आपण जर सांगायचं मी सांगायचं एका दुसऱ्याच उभे राहतील, त्याचा उपयोग नाही. आज जेव्हापर्यंत आट्या पडत नाही तोपर्यंत काहीच करता येत नाही. काय विषय तो बरोबर आहे. आम्हाला ते हे लोक चालतच नाही, पण आता नाविलाच झाला, काय करते भाऊ. तुमच्या जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये जनमताचा कौल कोणाला असेल? आता ते जनतेचं कसं आहे, आता शिंदे गट आणि आमचे आमदार साहेब मतदान लोक त्याला जास्त करणार आहे. काय मतदान करतात? काम काय त्यांचे? काम आहेच काहून काम गंज रोडचे काम आहे, याचे काम आहे, फक्त गोट्याचे पैसे येत नाही अशी पंचायत समितीची कामं रखडेल दर्शक पेमेंट वाचून. मा स्वतःचा गोठा 3 वर्षापासून बांधून ठेवले, कागदपत्र दाखल व्हायले, 1 हप्ता द्यायले, नंतर हप्ताच नाही आला अजून. आणि जनता शेवटी त्यांनाच मतदान करणार जास्त. हा मग शेतकरी तुम्ही? हा शेतकरी. किती शेती तुम्हाला? मला 7 एकर. किती नुकसान झालं? पण कापूस येऊन पाहायचं वावरात आल्याशिवाय काय कळतं मक्काचे. आता एकरीचं नुकसान, आता 10 क्विंटल कापूस धरा एकरीची कमीत कमी, त्याच्यावर हिशोब लावायचा. नुकसान भरपाई काहीच नाही अजून, रुपये नाही. आता कोणाला मतदान करणार? दिवाळी मतदान तर त्यांनाच काढ लागेल ना हो, आमदार साहेबाला ना शिंदे साहेबाच्या गटाला. नुकसान भरपाई भेटली नाही, पण मग आता देतील ना ते, आज नाही तर उद्या देणारच आहे ना. किती देणार आहे? किती देणार आहे? आता काय देतील ते, ₹1, ₹2, ₹4 ते घ्यावंच लागणार आहे ना. आता आल्यावर ते थोडेच वापस जाणार आहे. बरं आलेले तर समाधानच मानून घ्यावं लागत ना. भागत तर नाहीच, पण मग त्याला नावीलाच राहतो ना. कवर शेतकऱ्याचं मरण सहन करायचं. आता हे चालूच, आता जवळ लोक आहे सरकार तोवर लोक चालतच गाडा तोवर लोक चालून द्यायचा. कवर शेतकऱ्याचं मरण सहन करायचं प्रश्न आहे का नाही? आता हे शेतकऱ्याचं आता काय, आता अवघडच. आता पुढचं सांगायला ती काय सरकारी बदलत बी नाही. हो सरकार तर त्यांचंच पुन्हा होणार आहे. तुम्ही मतदान त्यांनाच केलं तर कसं काय बदल? हो नाही, मतदान तर त्यांनाच करावं लागेल ना हो. माणसं आहे त्याच्यात आमचे सगळे माणसं आहे. माणसंच काय नाही उमेदवार नाही, उमेदवार नाही सांगू शकत आज, पण टाइमवर होईल. धन्यवाद.